जय जय करुणामूर्ती दयाळा, जय जय श्रीपादा, जय जय सद्गुरु अनाथनाथा, जय जय श्रीपादा. तेन त्यक्तेन भुंजित हा त्याग करून उपयोग घ्यावा म्हणजे कसे, उपभोग घ्यावा म्हणजे कसे. त्याग आणि भोग हे वस्तुतः परस्पर विरोधी वाटतात. मग त्यागपूर्वक भोग हे कसे साध्य करावे. सद्गुरु कृपेने व्यवहारात ज्या चांगल्या वस्तूंचा देखील उपभोग नशिबी असेल तर त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्यावा असा अर्थ होतो का. हे सूत्र केवळ व्यवहाराशी निगडित आहे की ते परमार्थालाही लागू होते. हे परमार्थाचं सूत्र आहे आणि हे व्यवहारामध्ये लागू करायचं आहे. याचं मूळ आहे परमार्थामध्ये. योग वसिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना भगवान वसिष्ठांनी उपदेश केला पूर्ण, आणि शेवटी त्यांना काय सांगितलं की रामा, माझा हा उपदेश ध्यानात घे आणि तो उपदेश परत थोडक्यात सांगतो, त्याचं पालन करत तू राज्य कर. तो उपदेश त्याने केला, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. याचा अर्थ थोडक्यात समजून घ्या. हेच आहे, तेन त्यक्तेन भुंजिता. म्हणजे काय, तर या जगामध्ये आपण देह घेऊन आलेलो आहोत. त्या देहाचं काही प्रारब्ध आहे. त्या प्रारब्धाप्रमाणे सुख दुःख प्राप्त होणारच आहे आपल्याला. आता ते सुख दुःख जे प्राप्त होतं त्याला म्हटलं जातं भोग. आता हा भोग आपल्याला घ्यायचा का नाही, तर शास्त्रांचं सांगणं आहे, परमार्थाचं सांगणं आहे की घ्यावा. मग आता आपल्या पुढे दुसरा प्रश्न येतो की जर भोग घ्यावा असं म्हटलं तर परमार्थ कधी व्हावा आमचा. तर ते म्हणतात की तो भोग त्यागपूर्वक घेतला पाहिजे. म्हणजे काय, तोच कर्मयोग आहे. कर्मयोगाचं जे रहस्य भगवंतांनी सांगितलं तेच आहे. त्या त्यागामध्ये तेच अभिप्रेत आहे. माऊली म्हणतात की निपटून कर्म सांडी. म्हणजे काय, तर जो भोग माझ्या प्रारब्धाने माझ्या वाट्याला आलेला आहे त्याचं कर्तृत्व माझ्याकडे नाही. माझ्या कर्माने तो भोग आलेला आहे बरोबर आहे, पण ते कर्म देखील प्रकृतीची प्रेरणा आहे. त्या प्रेरणेमुळे झालेलं कर्म होतं, त्यामुळे वाट्याला आलेला तो भोग आहे. त्यामुळे माझा त्याच्याशी संबंध नाही, मी करता नव्हे त्याचा. बरं, तो वाट्याला आलाय म्हणजे मी भोगतोय, ही भावनाही माझ्या ठिकाणी, ते भोक्तृत्व माझ्या ठिकाणी नाही. या कर्माचा मी उपभोग घेतोय ही भावना देखील काढून टाकली पाहिजे मनातून. कर्तृत्व गेलं, भोक्तृत्व गेलं, राहिलं फळ. आता सुखरूप भोग असतो त्याचं फळ असतं आनंद. दुःखरूप जे भोग असतो त्या दुःखरूप भोगाचं फळ असतं दुःख. मग या फळाचाही मला त्याग करायचा आहे, कारण जिथे करता मी नाही, भोगता मी नाही, तिथे फळाचाही काय संबंध आहे माझा. त्या फळाचाही त्याग म्हणजे त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आलेल्या दुःखाचा आपल्याला स्पर्श होऊ न देणं आणि सुखाच्या भोगातून आलेल्या आनंदाचा स्पर्श अंतःकरणाला होऊ न देणं, असा त्या फळाचाही त्याग झाला की मग तो भोग पूर्ण होतो. मग असा जो भोग होतो त्या भोगाचा काहीच दोष त्याला लागत नाही, कारण त्याने नवीन कर्म होत नाही आणि तो त्याच्यामध्ये गुरफटत नाही. तो पूर्णपणे अलिप्त राहून तो भोग घेतो. अलिप्ततेने भोग घेणं याला म्हणतात त्यागाने भोग घेणं. त्यागून भोग घेणं याचा अर्थ अलिप्ततेने भोग घेणं. मामा एक कथा सांगायचे. हैदराबादला भटजी बापू नावाचे फार मोठे एक संत होऊन गेले. मामांना त्यांच्याबद्दल फार प्रेम होतं. त्यांची एक कथा ते नेहमी सांगायचे की ते भटजी बाबू उत्तम संगीत तज्ज्ञ होते, पट्टीचे गायक. त्यांच्याकडे आणि सत्पुरुष होते, त्यामुळे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी, त्यांच्या दर्शनासाठी, संगीतातले बारकावे समजून घेण्यासाठी लोक यायचे त्यांच्याकडे.
एके दिवशी अचानकपणे त्यांचा तरुण करता मुलगा एकाएकी गेला. तो गेल्यावर आतून त्यांना सांगायला आले की मुलगा गेलाय. बरं म्हणाले, ठीक आहे, त्याची व्यवस्था करा. कारण यांच्याकडे काही लोक येऊन बसले होते नेमके, आणि त्यांचं शंका निरसन चाललेलं होतं. आणि ते संपते इतक्यात आणखी काही लोक आले त्यांना संगीताबद्दल विचारायला, की अमुक रागामध्ये अमुक स्वर कसे वर्ज्य आहेत, वादी कुठले, त्यातले संवादी कुठले. त्यात शंका होत्या की इथे कोमलच्या ऐवजी शुद्ध लावला तर काय फरक पडेल, राग बदलेल का, अशा त्यांच्या शंका होत्या. तर भटजी बाबू त्यांना अगदी मनापासून समजून सांगत होते. एवढ्यात तो मोठा वाडा होता, हे एका बाजूला बसले होते. वाड्याच्या दुसऱ्या अंगणामधून ती प्रेतयात्रा निघणार होती मुलाची. यांना घरचे माणसं बोलवायला आले की चला, तयारी झालेली आहे. ह्यांनी सांगितलं. ते म्हणाले तुम्ही व्हा पुढे, आलोच मी. या येणाऱ्यांना पत्ताच नाही की असं काही झालेलं आहे घरी यांच्या. त्यांचं उत्तम समाधान केलं, तो राग गाऊन दाखवला, त्या रागामधले भेद दाखवले त्यांनी. त्यांचं समाधान झाल्यावर हात जोडून हे स्मशानामध्ये गेले. आता केवढी अलिप्तता आहे पहा. याला म्हणतात त्यागातला भोग. त्या दुःखाचा भोग केला की नाही त्यांनी, केला, पण तो अलिप्ततेने केला. म्हणून मामा एक सुंदर दृष्टांत द्यायचे त्याला, की ओला नारळ असतो तो कवटीला आतून घट्ट चिकटलेला असतो, कारण त्या खोबऱ्यामध्ये पाणी आणि तेल असतं, आणि ते त्या कवटीला धरून ठेवतो ओलसरपणामुळे. ओला नारळ त्यातला आतला जो डोल असतो ना खोबऱ्याचा, तो डोल कधी डगडग डगडग वाजणार नाही, आतून खडखड वाजणार नाही. पण हाच नारळ सुकत गेला, वाळत गेला की ओल जाते, आतल्या तो गोटा, तो डोल वेगळा होतो. नारळ हालून पाहिलं तर डगडग डगडग वाजतो, तो खडखड वाजतो. बाह्यतः सुका नारळ आणि ओला नारळ सारखेच दिसतात. सामान्य मनुष्य आणि महात्मे सारखेच दिसतात, पण त्यांच्यामध्ये हा फरक असतो. एक आतून लिप्त असतात, एक आतून अलिप्त असतात. मग ही अलिप्तता कधी येईल तर त्या वासनाक्षयामुळे येईल. त्यामुळे त्यागपूर्वक भोग कोणाचा होईल, ज्याच्या वासनाक्षय झालेल्या असतील त्याचा. वासना अंतःकरणातल्या गेल्यावर, कारण त्या देहाशी जीवाला बांधून ठेवणाऱ्या वासना आहेत अंतःकरणातल्या. जसं खोबऱ्याला कवटीशी बांधून ठेवणाऱ्या त्या ओल जी आहे त्या ओलेचा भाग आहे, तसं जीवाला देहाशी बांधून ठेवणाऱ्या वासना आहेत. त्या वासना नाहीशा झाल्या की जीव आतल्यात मोकळा होतो, तोच ब्रह्मस्वरूप झाला असं म्हणतो आपण. जेव्हा तो जीव ब्रह्मस्वरूप आतून होतो तेव्हा देहाच्या भोगाशी त्याचा संबंध उरत नाही. त्याचं कर्तृत्वही तो स्वतःकडे घेत नाही, भोक्तृत्वही त्याला नसतं, आणि त्याच्या फळामध्ये तो लिप्त होत नाही. मग याला म्हणतात तेन त्यक्तेन भुंजितः, अंतस्त्यागी, बहिर्भोगी. प्रभू रामचंद्रांना ते सांगतात की असा हो आणि खुशाल व्यवहारामध्ये जा. जे आपली जी समजूत असते ना की महात्म्यांनी कुठेतरी दरी कपाऱ्यात बसावं, तसं नाही आहे. व्यवहारातही राहून ते महात्मे पण जपता येतं, ती जीवनमुक्त स्थिती जपता येते. या प्रकारे जपता येते की सगळ्यात आहे पण नाही. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, तसं त्यात सगळ्यात आहे पण नाही. कारण आतून हे पाशच तोडून टाकलेत त्यांनी, ना कर्तृत्व, ना भोक्तृत्व, ना फलाशा. यालाच कर्मयोग म्हटलंय. तर अशा प्रकारे तुम्हाला अलिप्ततेने भोग घेता येतो, आणि त्यालाच त्यागपूर्वक भोग म्हणतात.